वैशाली रणजित जोशी. मला काय माहिती तू रिलॅक्स ह्या बाजूला लाईट येते असं काय माहिती. मॅडम आपल्या माणसाला कोणत्या प्रभागाचा बिजनेस झालेला आहे आनंद क्षण आहे पाहिल्यानंतर आर्थिक टक्कर दिसली म्हणजे मात्र कसं झालं. आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील पॅनल क्रमांक 24 मधून पूर्ण आमचा महायुतीचा पॅनल आज बिनविरोध निवडून आलेला आहे. आमच्या सर्वांसाठी ही खूप आज आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमच्या सर्वांचे कार्यकुशल लाडके खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे स्थानिक आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, राजेशजी मोरे असतील आणि माजी नगरसेवक रणजितजी जोशी असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून आज मला महानगरपालिकेमध्ये पुन्हा जाण्याची संधी दिली. त्यासाठी मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानते आणि जनतेचा विश्वास आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आज नक्कीच फळाला आली असं मला वाटतंय. एकनाथ शिंदे साहेबांकडे जातात काय वाटतं येणाऱ्या काळात कशा प्रकारच्या विकासाच्या मॉडेलला घेऊन तुम्ही काम करणार. आज आम्ही शिंदे साहेबांसोबत गेल्या 4 ते 5 वर्षापासून आम्ही त्यांच्या पक्षामध्ये काम करत आहोत. आम्ही कोरोना काळानंतर नगरसेवक नसताना देखील त्यांच्याकडे कुठलंही काम घेऊन गेले असताना कधीच आम्हाला कुठल्या निधीची कधी कमतरता जाणवली नाही आणि आम्ही नगरसेवक नसताना देखील नगरसेवक असताना जशी कामं करत असतो तशीच आम्ही माझ्या प्रभागात विकासाचा धडाका लावला होता आणि ह्यासाठी शिंदे साहेबांचे मी खरंच मनापासून धन्यवाद मानते. नक्कीच आमच्या प्रभागाचा तुम्ही बघायला गेलात पॅनल नंबर 24 मध्ये तर आमच्याकडे शिवसेनेचे 3 उमेदवार आणि BJPचे 1 उमेदवार असा हा महायुतीचा विजय झाला आणि ह्याच्यामध्ये जे काही आमचे विरोधक होते त्यांचे धाबे नक्कीच जणांले कारण आमची विकास कामं पाहून त्यांना आता आम्हाला काही बोलायला कुठेही शब्दही राहिलेला नाही.